पोलिसांची तुम्हाला ताब्यात घेतलं. रक्त काढलं, रक्त पोलिसांनी रक्त काढलंय मराठीसाठी. या पोलिसासाठी आलोय मी. या पोलिसांना मारहाण झाली, धक्काबुक्की झाली म्हणून मराठी एकीकरण समिती आज आंदोलन करते. त्याच पोलिसांनी माझं रक्त काढलंय. गृहमंत्र्यांनी पोलिसांनी काय सूचना दिल्यात? पोलीस सगळ्यांसाठी असतं ना, मग मराठी एकीकरण समितीचं आंदोलन काय दडपतंय? या पोलिसांनी मला मारहाण केली आहे, अक्षरशः हात माझा पिरगळून टाकलाय. याचं आज याला जबाबदार कोण आहे? पोलिसांनी माझा हात तोडलाय. कोणाचा आहे? गृहमंत्र्यांनी सगळ्या पोलिसांची तात्काळ निलंबन करावं. 6 तारखेला हे कुठे होते? 6 तारखेला हे कुठे होते असा प्रश्न आहे. हे रक्त का साठी जात याचा आम्हाला अभिमान आहे. आधीच्या आंदोलनामध्ये सूर्या चाकू देखील होते. आधीच्या आंदोलनात सूर्या चाकू काढणारे या दिवशी गप्प बसले होते, पण माझ्यासारख्या माणसाचं रक्त काढतंय. यांच्यासाठी उभा राहिलो मी, यांच्यासाठी, या पोलिसांसाठी. पण आज हात मोडलाय माझा, हात माझं काम करत नाही. आज त्या ठिकाणी ताब्यात घेतलंय. काय कारवाई? नोटिसा देखील नोटिसा आम्हाला दिल्या होत्या. यांनी कोणाला नोटीस दिल्या? या सगळ्या पोलिसांचं निलंबन झालं पाहिजे. मला माझी भूमिका मांडून भूमिका काय असेल? पुढची भूमिका डीसीपी साहेब, सीपी साहेबांकडे येतील तेव्हा मी इथून जाईल. परंतु तुम्हाला आता ताब्यात घेतलाय, काय संबंध नाही आहे. आमचे पोलीस आमच्यावरती कुठले गुन्हे दाखल करणार नाहीत. पोलिसांचं म्हणणं आहे की कायदा सुव्यवस्था अबाधित राहिलं पाहिजे. आणि 6 तारखेला जे आंदोलन झालं त्यावेळेस कोणाला पोलीस कुठे होते असा प्रश्न आम्ही विचारतोय. ताब्यात अरे हात सोडा, हात सोडा, सोडा ना, हात सोडा. ही दडपशाही आहे, ही दडपशाही आहे. आज माझ्या कामातून गेलं, हे पोलिसांनी केलं, दादर पोलिसांनी. तुमच्यावर औषध उपचार नाही का केले? औषध उपचार पण पोलिसांनी विचारला नाही मला काय लागले ते. पोलिसांना धक्काबुक्की केली 6 तारखेला, तेव्हा हे पोलीस आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.